काय आपलं या ठिकाणी आपल्या सोबत सफलचे अजून एक प्रतिनिधी आहेत. सर तुमचं नाव सांगा. सुनील कांगुने. मी कलिंगड आणि मस्कोलिनची ब्रीडिंग बघतोय. कलिंगड आणि खरबूज. हो, खरबूज जे काय प्रोग्राम मी बघतो. सगळं प्रोग्राम बघता. हो, बरोबर. सर आता जर एखाद्या शेतकऱ्याला समजा आता हिवाळा संपूर्ण आता उन्हाळा येतोय. हो हो. आणि उन्हाळ्यामध्ये खरं जर बघितलं तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जाणार पीक म्हणजे कलिंगड आणि खरबूज आहे. तर तुमच्याकडे अशी कोणती जात आहे की ती शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल, लाभ होईल आणि चांगलं उत्पादन देते, ज्याच्यावरती रोगराई कमी येईल असं? तर आपली सध्या तशी पाहिली तर हे म्हणजे आमच्या ज्या सर्व जाती लावलेल्या आपण 8-10 असेल त्यातलं म्हणजे महाराष्ट्रात चालणारी आपली बिग बॉस एकदम टॉपची व्हरायटी. बिग बॉस हो ना, त्याला डिसीजचा काही अटॅक होतो काहीच होत नाही त्याला. आणि आपण समोरून बघायला भेटेल. जो ऑब्लॉंग मध्ये तुमचा जर आपला सातारा एरिया बघितला तर जवळपास 90% एरियामध्ये आपण आपलं बिग बॉसच चालतंय. इथं अदर कंपनीचे प्रोडक्ट आपले चालतात असं एक पण 90% आपला बिग बॉसच आहे तिकडे चालतंय समजा. बरोबर. हे बिग बॉस हे टरबूज आणि खरबूज दोन्ही मध्ये आहे काही? नाही, हे फक्त टरबूजच भेटेल. टरबूज हे जे टरबूज आहे आपल्याकडे ही कोणती व्हरायटी सर? ही आपले नवीन लॉन्च केलेलं आहे. सर्वात हे करू शकतो तुमचा क्लिअर झूम करा आम थोडं, कारण हा नाही का एकदम आपले नवीन बिग बॉस पेक्षा आपण त्याला अपडेटेड व्हर्जन त्याच्यावाले तसं म्हणू शकतो तुम्ही. बिग बॉस SSB 196 मी नोट पण करू शकता. किंवा आपले जे कोणी शेतकरी बघणार असतील त्यांनी हे प्रोडक्ट एकदा ट्राय करून बघावं. त्याचा रिझल्ट तुम्हाला छानच भेटेल. त्यात बघायचं झालं तर हा पूर्ण ब्लॅक मध्ये भेटतो समजा. त्याचा वजन एकरी पर प्लांट एक 5 ते 6 किलो वजन जातं समजा. बरोबर. त्यात जर आपली आर्थिक याचा विचार केला समजा आपण तर आपण याची लागवड जवळपास 8 ते 8 बाय 1.5 वर केलेली आहे. कोणी 6 बाय 1.5 वर करतं समजा. अशा हिशोबाने केलं तर आपले 6 बाय 1.5 वरती 5,500 पर्यंत वाटतंय. हो बरोबर. इथंच एक साधारण किती किलोचं एक फळ पडतं सर? हे 4.5 ते 5 किलोचं एक फळ पडतं. आपण त्याचे 2 फळ झाडाला धरू शकतो समजा. बरोबर. एकरी किती लागतं हे? जर तुम्ही बॅग लागतं त्याला प्लांटवर असतात ते किती झाड, तर जर तुम्ही अंतरावर पकडलं जर अंतर किती असलं पाहिजे? त्याचं योग्य अंतर 7 बाय 1.5 ठेवू शकता. 7 बाय 1.5 किंवा 7 बाय 1.25 करू शकता. 7,000 वर केलं तर तुमचे 5,400 समथिंग झाड लागू शकतात समजा. किंवा 8 बाय 1.5 वर केलं तर 4,860 झाड असे लागतात समजा. म्हणजे 4 ते 5,000 झाड एकरीमध्ये लागतात. हो, 5,000 म्हणजे लागून जातात समजा. 5,000 झाडाला साधारण एकरामध्ये किती उत्पन्न अपेक्षित आहे? 5 त्यासाठी तुम्ही जर आपला बिग बॉस लावला तर त्यासाठी आपण 32 टनाचा रेफरन्स देतो त्यांना. आणि येतच त्यांना आम्ही काढतो त्याला. जे काय सगळं आमच्या अगोदर आम्ही ट्रायल घेतो नंतर शेतकऱ्यांना पोहोचवतो ते. बरोबर. कारण किती महिन्याचं हे सगळं पीक आहे? जर तुम्ही जर उन्हाळ्यात लावलं तर 80व्या दिवसात पूर्ण तुमचा प्लॉट रिकाम होतो. बी टाकल्यापासून 80व्या दिवसापर्यंत तुम्ही पूर्ण प्लॉट रिकाम होऊन जातो. 80 दिवसाचं पीक आहे समजा उन्हाळ्यामध्ये. जर तुम्ही जर खरीपला किंवा रबीला लावला तर एक 10 ते 15 दिवसाचा मागे पुढे 80 दिवसामध्ये सगळं तुमचं रिकाम होऊन जातो. म्हणजे साधारण 3 महिन्याच्या आतमध्ये हे सगळं पीक सगळे म्हणजे याची लागवडीपासून तर याची सगळं शेत म्हणजे सगळे दुसऱ्या पिकाचा शेवट होतो. हो, शेवट लगेच दुसऱ्या पिकाची तयारी करू शकता. 3 महिन्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या पिकाला तुम्ही सुरुवात करू शकता. आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत खरबुजामध्ये. या ठिकाणी खरबुजाचे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. खरबुजामध्ये कोणती विशेष वाण सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे? आपण जर सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे सपल सीडचं रोशन आतनं हे पूर्ण ऑरेंज कलर फ्लेश मध्ये येत आहे. डबल नेटेड आहे. टफ आहे. तुमचा ट्रान्सपोर्ट साठी पण तुम्हाला काहीच अडचण नाही समजा. बरोबर. आणि तोडल्यानंतर किती दिवस हे टिकू शकतं? आपण ठेवलं तर 6 दिवसात तुम्हाला काहीच होत नाही. 6 दिवसाची याला हो, काही खराब विदाऊट फ्रीजर वगैरे विदाऊट कशाच गरज नाही. 6 दिवस. बरोबर. सर याला टरबूज खरबूज हे जे वाण आहे सगळ्यात जास्त जर शेतकऱ्यांची ओरड काय असते, शेतकऱ्याची सगळ्यात मोठी याच्या मागे समस्या काय ती याला मक्षकारी खूप लागते. नाही तसं काही नाही. याला याच्यासाठी काय म्हणजे याच्यापासून आमचा रिकमेंडेड डोस आहे का आमचा असो किंवा जे मक्षकारी बनवलेले असेल समजा वेगवेगळं आहे. आमच्या प्रिपरेशन पाटील बायोटेकचा आम्ही प्रिफर करतो. त्याचा अनुभव एकरी फक्त त्याच्या 8च लावायच्या. 8 लावल्या. हो, पाट्या नाही. तुम्ही त्याला मक्षिकारी म्हणतो आपण. कोणते? येलो वाले ग्लास फ्लाय. एकरी फक्त तुम्ही 8 लावले त्याला कोणत्या याचा जास्त गरज नाही. 60 रुपये काहीतरी किंमत असते. म्हणजे 300 रुपयात तुमचं काम होऊन जातं. हो, परत लावायची गरज नाही. परत लावायची वन टाइम असतं ते. त्यातल्या तुम्ही ते म्हणताय ना ते पाट्या त्या चिकट सापळे समजा पिवळे आणि निळे. आणि त्याचा ते जर लावलं तर काही 200 रुपयाला 25 भेटतात समजा. त्याचा असा फायदा आहे तुमच्या प्लांटवर किंवा तुमच्या फील्डवर कोणता रोगराई येते ते तुम्हाला त्याच कळतंय. बरोबर. व्हाईट फ्लाय येतंय का माइट्स येते का काय येतं. रोज जायचं 2-3 दिवसाला त्याच्यावर कोणते
चिटकले काळे चिटकलेले लाल आहेत. हो त्याच्यावरून समजा तुम्हाला कळू शकतं हा डिसीज आहे आपण पर्टिक्युलर औषध त्याच्यावर फवारलं पाहिजे. या ठिकाणी मका पण आहे, मक्याचं वाण. हा. कोणतं मक्याचं वाण? हा आपला मक्याचं नवीन स्वीट कॉर्न आहे, आपण sweet मधुमक्का म्हणतो त्याला. हा. आपला हनी 75 या नावाने आपण चालतो खूप आहे. बरोबर. पूर्ण खायला एकदम गोड समजा. हम्म. आता सध्या थोडस हे येतं बाकी येते. किती एकदम महिन्याचं गोड. पीक आहे हे 60 दिवस असेल जवळपास. 60 महिन्याचं. हो, 60 60 दिवसाचं. आणि पूर्ण किती दिवसात निघतंय? 15-20 दिवस कोणत्या शेडला काढतात त्याला. हम्म. जर काही जण त्याला याच्यासाठी वापरतात, गाईसाठी वापरतात समजा, हम्म. भरडा वगैरे म्हणतो त्यासाठी गोड असतं ना ते, त्याला लेट काही मार्केटसाठी काढतात समजा खाण्यासाठी, त्यासाठी 15-20 दिवस अगोदर समजा. बरोबर. ही पण या ठिकाणी वेगवेगळे वाण, वेगवेगळ्या व्हरायटी आपण बघू शकता सपल सीडच्या. आता कितवा दिवस आहे सर आज या प्रदर्शन? आजचा आपला 3रा दिवस आहे अजून. 3रा दिवस आहे. अजून किती दिवस असणार आहे? शेतकऱ्यासाठी आपण त्यांना लिमिट आपण 23 तारखेपर्यंत ठेवलेलं आहे समजा. 23 तारखेपर्यंत शेतकरी येऊन या ठिकाणी बघू शकतो, भेट देऊ शकतात, बघू शकतात. काही अडचण असल्या आमचे प्रतिनिधी तुमच्यासाठी हजर आहेत समजा. बरोबर. तुमचा काही असा हेल्पलाईन नंबर आहे का की शेतकऱ्यांना तुम्ही अशी काही सर्व्हिस देता का की बाबा शेतकऱ्याला काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असेल, त्याला समजत नक्की नाही नक्की तर ते फोन लावून तुम्हाला विचारू शकेल? नक्की. आमच्या कोणाचा नंबर घ्या पर्टिक्युलर क्रॉपचा, आमच्याकडे 10-12 डॉक्टर आहे. तर तुम्ही जर चिल्लीसाठी अडचण असेल तर आमच्या चिल्लींचा सरांचा नंबर घेऊन जायचा, त्यांना कधी कॉल करायचा. चिल्ली असेल, वॉटरमेलन असेल, प्रत्येकाच तुम्हाला ते सजेशन देतील ते. बरं, आता तुम्ही टरबूज आणि खरबूज हा विभाग बघता, तर जे शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये टरबूजाचं किंवा खरबूजाचं उत्पन्न घेऊ इच्छित असेल त्यांना जर काही समस्या असतील तर तुम्हाला संपर्क साधू शकतात? हो नक्कीच नक्कीच. तुमचा नंबर, संपर्क क्रमांक सांगा आपल्याला. हो, जर काही पण अडचण आली तर वॉटरमेलन साठी आणि मस्कमेलन साठी या पिकासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. सुनील कांगोने, रामनगर. मोबाईल नंबर 9158840090. परत रिपीट करतोय, 9158840090. बरोबर. जर काही पण अडचण आली तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता, तुमचं समाधान नक्कीच होईल. बरोबर. आता इकडे काही आपण माहिती घेऊ शकतो का अजून? हो नक्कीच. हे जे डांगर पीक आहे हे सीड साठी देतो आपण का? हे आता फक्त जे पॅकेट केलेलं समजा याचं ईड कसं येते आणि फ्रूट कसं असतंय आपण याचं हे करू शकतो. आपण इकडून जाऊ, आमचे बाहेरचे हा हा चला बाहेरची घ्या. आपण त्यांना न डिस्टर्ब करता इकडून जाऊ शकतो. बरोबर. तर आपल्याकडे आता चिलीच्या भरपूर व्हरायटी समजा. बरोबर. त्याला फक्त लाल मसाल्यासाठी वापरतं किंवा कोणी फक्त ठेस्यासाठी वगैरे वेगळे. आपल्याकडे महाराष्ट्रासाठी ठेसा प्रसिद्ध आहे, पण ठेस्याच्या व्यतिरिक्त पण समजा की फक्त तुमचे मसाले असेल मोठे मोठे एव्हरेस्ट वगैरे ते आमच्याकडनं आमचे स्पेशल ह्या मिरच्या सिलेक्ट करतात मसाल्यासाठी. कोणी फक्त टेस्ट साठी, कोणी फक्त तरी येण्यासाठी. प्रत्येकाची डिमांड वेगळी समजा. बरोबर. ही बघा आता सगळ्या एकूण किती व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत? आपल्याकडे 63 व्हरायटी मिरचीमध्ये 63 वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला फक्त या ठिकाणी मिरचीमध्ये पाहायला मिळतील. वेगवेगळ्या व्हरायटी मिरचीच्या आहेत. एका झाडाची यील्ड आहे असं नाही की या चालू मध्ये तुम्हाला झाड दाखवतंय. हे बघा याचं यील्ड किती दिसतंय. आणि ही मिरची तुम्हाला एक 8 ते 10 सेंटीमीटर मध्ये चालते समजा. ठेच्यासाठी कशासाठी याचा वापर करतो? ठेच्यासाठी, फ्रेश मार्केटसाठी याचं मार्केट खूप मोठं आहे. बरोबर. कारण ठेच्यासाठी या ठिकाणी हॉटेलमध्ये ही अशा प्रकारची काकडी मिरची म्हणता काही, काकडी मिरची ही भजे असतील म्हणजे फास्ट फूड मध्ये टेस्ट मधून याला वापरलं जातं. भजे, वडापाव, समोसे याच्यासोबत ही मिरची दिली जाते. ही कमी पंजेन्सी म्हणजे कमी तिखट आणि सर्वसामान्य घरात चाललेली मिरची सर. आपण आता ही मिरची ही तिखट आहे, ही आपण लाल यासाठी वापरतो, मसाल्यासाठी. आपण याला ड्राय करून त्याचा मसाला समजा किंवा घरगुती कोणी वेगळे वापर समजा हा वापर त्याच्यासाठी होतो. मिरचीसाठी बुरकी पावडर वगैरे, बुरकी पावडर म्हणा. प्रत्येक मिरचीचं वेगळं कॅरेक्टर, वेगळी टेस्ट आणि वेगळं हे त्याच्यामध्ये. बरोबर. या आता बंच मध्ये म्हणजे गुच्छामध्ये येणाऱ्या आणि इरेक्ट म्हणजे आपल्या सगळ्या मिरच्या खाली येतात, या मिरच्या वर जातात, वरती जातात. हो, त्यांची शेंडेवरती आणि या बंच मध्ये येतात. हाय फ्लाय. या मिरच्याचं काय वैशिष्ट्य? ते म्हणजे एकदम पंजेन्सी, खूप तिखट असतात. हाय पंजेन्सी समजा. आणि आपल्याकडे बंचमध्ये हो ना, झुमक्यामध्ये हो एक्सपोर्टला वगैरे बाहेर डिमांड असतात समजा बाहेर. बरोबर. हे पर्यंत हे आमचं नवीन हायब्रिड एकदम टॉपचं चालणार आहे. बरोबर. प्रकार वेगवेगळे बघायला मिळतात. प्रत्येक जर आंध्राला वेगळं लागतंय, महाराष्ट्रात ती चालणार नाही. स्टेटची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी आहे. आता महाराष्ट्राचं जे आपलं एकूण भौगोलिक आणि सगळं वातावरण आहे, तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त शेतकऱ्याला तुम्ही कोणतं वाण प्रेफर कराल, म्हणजे सजेस्ट कराल? आपल्याकडे हे जर महाराष्ट्राचे बघाल तर हे तेजस आपलं वाण आहे.
किंवा हे वाण वातावरणासाठी बऱ्यापैकी सूट करणारं डिसीज फ्री हा हा आणि हाय यील्डिंग यासाठी आपण हे त्याचे सजेस्ट करतो महाराष्ट्रासाठी. बरोबर. लोकल मार्केट जालना जर ड्युअल पर्पज आहे, एक तुम्ही हिरवी पण वापरू शकता आणि तिथं तुम्ही लालचा पण वापर करू शकता. वाळवून समजा. हो, वाळवून वाळवून. समजा. दोन्हीसाठी चालते. दोन्ही डबल पर्पजच्या मिरच्या आहेत. किती महिन्याचं पीक आहे? हे जवळपास आता हे 120 14 दिवस झालेले आहेत. हो, ते 120 दिवसात तुमची मिरची याला स्टार्ट होती समजा. निघायला. हो, तुम्ही झाडावर Market ला. पिकवता का कसं पिकवता ते शेतकऱ्यावर डिपेंड. जर शेतकऱ्याच्या जर ऍक्टिव्हिटी मागपुढे झाल्या तर त्याच्या डेज पण मागपुढे होऊ शकतात समजा मॅच्युरिटीचे. 65 दिवसापर्यंत दोन्ही होऊन जाते समजा. बरोबर बरोबर. या ठिकाणी बघू शकता ही कापसाची गाडी पण आपण भरून ठेवलेली आहे. हो, हे कारण आपली एक आकर्षण ठेवलं आहे. बजरंगीचा कॉट आहे, आपला sorry, सरपंचचा पूर्ण लॉट आहे. सरपंच. कॉटनची आमची व्हरायटी आहे सरपंच, तिचं बोंड आणि त्याचं कापूस आहे. आमचा स्वतःचे फील्डचाच कापूस आहे. बरोबर हाय यील्डिंग आहे. बरोबर. टोमॅटो शूट केलं. टोमॅटोचा एकदा घ्या आता सर इथनं. या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळे varieties. हे टोमॅटो हो, इथनं आपल्याला मल्टिपल इंडिया डिटेल, चेरी, आफ्रिकन, एक्सपोर्ट. एंट्री तिकडून व्हायचं का एकदम चालायचं. असं जाऊन असं येऊन येतात असं जाऊन बाहेर नाही, हा रूट वरून इथं बोर्ड आहे. मग असं येऊन डबल इकडून बाहेरच पडू. मग आम झाला आता इकडं इथं बाहेर निघू आपण. मग तिथनं कसं प्रत्येकदा बोर्ड असल्यामुळे आपल्याला बोर्ड समजून घ्यायला- तुम्हाला अगोदर टमाटे येईल नंतर मी. बरोबर दम उन्हामुळे जशी बरं हा? उन्हामुळं इकडं खाल्लाकडं चांगलं दिसते तुम्ही असं. सपल सीडचं नवीन वाण टोमॅटो SSB 283. बरोबर हाय यील्डिंग, थोडस लंबुळक, डार्क रेड आणि ज्युसी एकदम. बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा ब्रिक्स बघितला तर याचा 5% गोड ब्रिक्स म्हणजे तुमचा गोडपणा किती याच्यामध्ये, आणि एकदम कडक आहे. तुम्ही ट्रान्सपोर्टला काही अडचण नाही. तुम्ही किती वेळ त्याला जवळपास 4-5 दिवस ट्रान्सपोर्ट केलं तरी त्याला काहीच अडचण येत नाही समजा. बरोबर दबत नाही, काही नाही. सेल्फ लाईफ पण जास्त आहे. बरोबर. आता आपण पुढचे बघू. चल टोमॅटो चालू होते आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत टोमॅटोच्या. कोणी आपल्याकडे गोल आहे, कोणतं लमुळक आहे, कोणी हाय यील्डिंगचं आहे, कोणी लो टेस्ट. कारण काही जणांना जास्त गोड चलत नाही बरोबर. समजा, शुगरचा वगैरे इश्यू असतो. त्यासाठी पण वेगवेगळे आपण लो ब्रिक्स वाले, लो म्हणजे कमी शुगरचं प्रमाण कमी असलेले पण आहे. बरोबर. हा लाल प्रमाणात आहे, हा थोडासा ऑरेंज मध्ये जातो. बरोबर. आता आपण समोर बघू. आता हे आमचे सगळे अपकमिंग प्रोडक्ट समजा एका गोष्टी तुम्हाला भेटतील समजा मार्केटला. हे हाय हो, इथनं पुढे आपला तुम्हाला एक चेरीचं दाखवलं, एक्सपोर्टसाठी मटेरियल आणि एक्झॉटिक मटेरियल समजा. बरोबर. आपण त्याला ऑर्नामेंटल म्हणू शकतो. आपण आता पण फक्त नालच टोमॅटो बघितला की आता आपण सेंद्री असं वेगवेगळ्या टाईपचे बघू. आपण हा इथे लंबुळके बघितले. हा गोल टोमॅटोचा राऊंड सुरू झाला. जनरली आपल्याकडे हा चालतो समजा. हा टमाटा एकदम आकर्षक असं वाटतं की लाताल सोडून लगेच खाव. लगेच खाव. असं त्यामुळे म्हणजे कसं yield बघा इतकं- तुम्ही. इतकं मोह आम्हाला मोह व्हायला लगेच टमाटे खाव. इतका पण याच्यावर औषध पिकल्या फवारलेलं असतं. त्यासाठी आपल्यासाठी सुरुवातीला फक्त मेजर त्याचा पेस्टिसाइडचा जास्त झाला, त्याला फक्त बुरशीनाशकाचा जो स्प्रे त्याला फक्त तेच कंट्रोल ठेवायचा. बाकी मेजर त्याला कोणताच नाही. त्याला आळी वगैरे कीटक पडती पण मेजर अशी काही पडत नाही. फक्त टाइम टू टाइम स्प्रे केला तर त्याला महागड्या औषधाची गरज नाही, काहीच नाही. फक्त त्याला तुमचं बुरशीनाशक जे असेल त्याच्यापासून तुमची काळजी घ्यावी लागते. समजा जे बुरशीजन्य आजार असतील समजा, फंजीसाइड वगैरे असतं ना, एक टमाटे नाही मी नंतर घेऊ शकतो. तुम्हाला नंतर देईन. टेस्टाची का? हो, नंतर तुम्हाला डेमो आहे ते निघू शकतो. हे फील्ड समोर आहे का? बरोबर वाटलं. फक्त फंजीसाइड वगैरे कमी पॉवरचे आणि कमी रेटचे मारायचे, फक्त वेळेवर मारायचे. बरोबर. आमचा अक्षय एक आकर्षक एकदम डार्क रेड रंगाचा आहे. गावरान टमाटा टाईप आहे. गावरान टमाटा अक्षय नावाचं आहे. एकदम डार्क रेड आहे, एकदम ज्युसी आहे. 4% स्वीटनेस जातो समजा. बरोबर. तर याला बेड केलेलं असल्यामुळे ते अतिरिक्त पाणी झालं समजा, ते खाली निचरून गेल्यामुळे मग दुष्परिणाम होत नाही. आम्ही आज जास्त पाणी दिलं नाही, स्प्रे केलं नाही ना, तर आम्ही थोडं पाणी प्रमाण जास्त ठेवायचं. ऊन जास्त पडते सध्या, पण थंडीच्या दिवसामध्ये ऊन जास्त पडायला त्यामुळे पाणी जास्त येतात. बरोबर. मोठी जाती ही बी.
रन जास्त काळ टिकणार इथलं बघा आता इथलं एक shoot करून घ्या. हे नवीन मार्केट साठी म्हणजे गोड लागत काय एवढं काही हो हे हिरोच का हो नाही हिरो नाही लाल बनतात हे असं आता याचं एक हे करा पूर्ण अंगुराच्या द्राक्षांचा पूर्ण बंज बनतो त्याच्यावर बरोबर घ्या टेस्ट द्या द्या मागून हे पूर्ण तुमचं एक्झॉटिक आणि बीचवर चालणार आहे हाय रेटेड प्रत्येकाचा याचा रेट तुम्हाला मार्केट हे खूपच चांगलं भेटणार आणि जास्त इन्कम याच्यामध्ये हा का हो किती? हॉटेल्स एकदम वगैरे चवदार आहे. डबल ते 3 पट रेट भेटतो त्याच्यावर पूर्ण बंच मध्ये केले आणि हे आपल्या थ्री स्टार वगैरे हॉटेल सिंगल डिस्ट्रिक्ट लेवलला ते चालणार आहे बरोबर काही लॉस मध्ये जात नाही हा हा का? हे किती काढा एकदम quality आहे. बारीक साईज पण हो एक बंच मध्ये ते लाल होतं हे थोडंसं ऑरेंज पिवळ सर आहे ते काय वेगवेगळं आहे क्वांटिटी मध्ये विकते घे म्हणजे जास्त किलो मध्ये हो किलो होते काही वेळेस नाही का तर तुम्ही बाहेर गेले बीचवर म्हणजे एका याच्यावर विकलं ते बीचवर वगैरे विकले जातं घेतलं जातं स्ट्रॉबेरी सारखं स्ट्रॉबेरी टाईप मध्ये बरोबर जे काही फळ नाही किंवा तुम्ही तोडता कसं कोणत्या शिकला पूर्ण बंच जर एकदाच पूर्ण पिकला त्याला पूर्ण थोड असेल तर त्याला रेट जास्त भेटतो समजा अंगुरासारखं अंगुळासारखं सेम त्या कंडिशन मध्ये चालतं बरोबर नाही असे वेगवेगळ्या प्रकारचे आपलं टोमॅटो वगैरे प्रत्येकाचं वाण आहे त्याच्या पलीकडे ढोबळी मिरची आहे तिकडे टरबूज खरबूज आणि असे खूप असं 22 पिकाचे 40 पिकाचे 420 वाण आपल्याकडे अवेलेबल प्रत्येकाचं डेमो पण आहे प्रत्येकाचं जर गाईडलाईन पण आपण करू शकतो कोणाला काही अडचण आली तर आमचे प्रतिनिधी पण आहे मार्केटिंग स्टाफ आहे तर दुसरं काही अडचण आली तर आमचे डीलर डिस्ट्रीब्युटर सगळे तुम्हाला मदत करतील सगळे तर आपले डीलर सगळीकडे महाराष्ट्रात सगळी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्या लेवलला एक मी आपल्या एक कविता मी सादर करतो या तुम्ही तर आपल्या समाजामध्ये 2 प्रकारांची माणसं असतात एक समाजाची घडी विस्कटून टाकणारे स्वार्थानं आणि विकृतीनं आंधळे झालेले सैतानालाही लाजवणारे तर दुसऱ्या प्रकारामध्ये समाजाची घडी व्यवस्थित बसावी म्हणून आपल्या सर्वास्वाचं दान आणि बलिदान करणारे देवत्वापर्यंत जाऊन पोहोचलेली माणसंही असतात अर्थात ती माणसं कोणते कुठं आणि कसे ऐका माझ्या एका छोट्याशा कवितेमधून जीवनाच्या वाटचालीवरून चालत असताना माणसं मी पाहिलीत दुसऱ्यांचं का सणानलं आणि माझं का भनानलं म्हणून दुसऱ्यांच्या कामात विघ्न निर्माण करणारे विघ्न संतोषी दुसऱ्यांना डोहामध्ये ढकलून देऊन वर येणारे बुडबुडे निर्विकार पाहणारे तोंडानं एकतेचे मानवतेचे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात डांगुरी पिटवणारे प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र त्याच तत्वांचे धिंदवडे उडवणारे माणसं मी पाहिली तर कावळ्यांना गिधाडांना आणि लांडग्यांनाही लाजवणारे कारण कावळे गिधाड आणि लांडगे पाहिले होते मी मेलेल्या जनावरांच्या मांसांचे लचके तोडून खाणारे पण माणसं मी पाहिली जिवंत माणसांच्या मांसांचे लचके तोडून खाणारे त्यांना जिवंतपणेच जाळणारे कामांध धर्मांध मदांध सत्तांध अधिकारांध धृतराष्ट्राहून अंध माझं मन सुन्न विषण्ण झालं आणि निघालो मी आत्महत्येच्या वाटेनं तेवढ्यात मागाहून आवाज आला अरे थांब रणांगण सोडून पळतोस काय भेकाडासारखा मागे फिर हातामध्ये क्रांतीची आणि हरित क्रांतीची मशाल घे आणि ठिसून काढ एका एका नराधमांना मी मागे वळून पाहिले तेव्हा माझ्यासमोर तुम्हीच होतात त्या कारगिरच्या आणि लद्दाखच्या सीमेवर लढणाऱ्या बहादूर सैनिकांनो तुम्ही शेतांमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांनो तुम्ही अध्यात्माची पताका घेऊन चालणाऱ्या त्या महान संतांनो तुम्ही कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेचं तत्वज्ञान सांगणारे भगवान श्रीकृष्ण तुम्ही स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सत्याच्या आणि विधायक कार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आणि शेतकऱ्यांना वाहून घेतलेले सफलशीलच्या परिवारातील सर्व सदस्यांनो तुम्ही आणि हे चॅनलच्या प्रतिनिधींनो तुम्हीही आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी उभा आहे नाहीतर केव्हा धन्यवाद धन्यवाद कदम काकांनी आज ते छान आणि एक समर्पक मार्मिक अशी कविता या ठिकाणी सादर केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप खरंच आपले पण धन्यवाद त्यांच्यातलं एक कवी आम्हाला पाहायला मिळाला त्यांनी आमच्यासाठी एक सरप्राईज दिलेलं आहे म्हणजे जाता जाता शेवटला त्यांनी अगोदर सांगितलं नाही की मी पण एक चांगला कवी पण आहे त्यांच्या अजून एखादी कविता आपल्याला जाता जाता नक्कीच आपल्याला ऐकायला आवडेल बिलकुल मला वाटतं एखादी तुम्ही कविता आमच्यासाठी नक्कीच सादर करावी बिलकुल एक करू का नाही बरोबर भगवान श्रीकृष्णानं आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्या प्रकारचे कर्म करू त्या प्रकारचं फळ आपल्याला मिळत असतं परत घ्या भगवान श्रीकृष्णानं आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि सर्व थोर पुरुषांनी सांगितलेलं आहे की आपण ज्या प्रकारचे कर्म करू त्या प्रकारचं फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणून निश्चित आपण सत्कार्य केलं पाहिजे आता हेच सांगणारी एक कविता मी आपल्या समोर सादर करतो पेराल ते उगवेल बोलाल तसे उत्तर येईल बरोबर आळशाला दुप्पट काम करावं लागतं वेळेवर काम न करणाऱ्याला दुप्पट पैसे खर्च करावे लागतात तेवढ्यात प्रेक्षकांच्या मधून लोकांच्या मधून आवाज आला साहेब सगळं आम्हाला माहिती आहे नवीन काय सांगता म्हटलं थोबाड फोडू का
अरे तुम्हाला काय माहिती आहे, बरोबर. शेतामध्ये एक गाजर गवताचं म्हणजे काँग्रेस गवताचं झाड उगवलं होतं, बरोबर. त्याचं बी पडून सगळीकडेच काँग्रेस गवत उगवणार होतं हेही तुम्हाला माहिती होतं ना. मग सगळं शेतच काँग्रेस गवतानं का खाल्लं? अरे शेतातलं काँग्रेस गवत काय, कापसातल्या बोंड अळीचं अति रासायनिक खतं कीटकनाशक पाणी वापरून मित्र कीटकांचा जमिनीचा आणि पर्यावरणाचा झालेला नाश याचं गाजर गवत काय? अरे देशातला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्यांचं, दहशतवाद आणि दहशतवाद्यांचं, वीर बालांचं बार बालांमध्ये होत असलेलं रूपांतर याचं गाजर गवत काय? अरे संपूर्ण तरुण वर्ग आणि संपूर्ण समाज व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकला जातो आहे याचं गाजर गवत काय? अरे सगळं एकच आहे, सगळं एकच आहे. म्हणून लोक हो सावधान सावधान, कोणतीही वाईट गोष्ट गंमत म्हणून सुद्धा करू नका, टेस्ट पाहायची म्हणून सुद्धा करू नका. एक दारूचा घोट घेतला, ती सवय झाली, तलब झाली आणि त्या दारूनं तुमचा जीवनाचा घोट घेतला. म्हणून सज्जन हो, तरुण वर्गांनो, सावधान सावधान. वा, खूप छान. काकांच्या कविता ह्या खरंच खूप प्रबोधनात्मक, तेवढ्याच खूप काही शिकून जाणार आहेत कमी शब्दामध्ये. काकाचा हा गुण पाहून खरंच मी तर चकित झालेलो आहे. तुमच्या कविता, मला अशा कविता खरंच म्हणजे आताच्या पिढीमध्ये तर ही समज कला राहिलेली नाही. या कविता तुम्ही नेमकं शेती करता करता की कशी तुम्ही कला जोपासली? हो साहेब, मी शेती करत असताना आणि टीव्हीवर जे बातम्या पाहतो आणि पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये मी वाचतो, सगळं ऐकतो आणि ते माझ्या हृदयामध्ये त्याचं जे काय निर्माण होते ते विचार, आणि तेच विचार मग शब्द रूप घेऊन बाहेर येतात. मला फार दुःख होतं, दुःखाच्या बातम्या ऐकल्या की दुःख होतं, वेदना होतात, आणि एक आनंदाच्या किंवा हितकारक बातम्या ऐकल्या मला सुखही होतं, आणि तेच मग शब्दरूपानं आपोआप बाहेर पडतात. ते कसं पडतं, का पडतं मला माहित नाही, पण अर्थात ते समाजाचं प्रतिबिंब निदान माझ्या कवितेमधून ते आपोआपच बाहेर पडतं. मांडण्यास तुम्ही प्रयत्न करता. नक्कीच काका, तुम्ही अशाच कविता करत जा, मांडत जा, जेणेकरून तरुणांचं समाजाचं प्रबोधन होईल. आणि त्याच्यातून नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे. शेतीबरोबर शेतकऱ्यांनी आपल्या अशा आवडीनिवडी देखील जपल्या पाहिजे, जसे काकाकडून कळतं. बाकी आज सरांनी देखील आम्हाला खूप छान अशी सुंदर अशी वेगवेगळ्या व्हरायटीबद्दल माहिती दिली, तर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद. मंडळी, सफल सीडचं हे 3 दिवसाचा, आज 3रा दिवस आहे प्रदर्शनाचा, अजून 2 दिवस आहे, आणि त्यानंतरही 23 तारखेपर्यंत तुम्हाला विनामूल्य शेतकरी या ठिकाणी येऊन भेट देऊ शकतात, कोणत्याही प्रकारची माहिती घेऊ शकतात, किंवा त्यानंतरही तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर सफल सीडच्या वतीनं यांच्या जे प्रतिनिधीला तुम्ही हक्कानं कॉल करून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा प्रेक्षकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जे प्रेक्षक चॅनलवरती नवीन असतील त्यांना विनंती असेल की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजच्या पुरतं थांबतो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये काही वेगळ्या विषयास. धन्यवाद.